नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। अनधिकृत बॅनर हटवण्यात आले। राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत लावलेल्या होर्डिंग बॅनर काढले, पण अनधिकृत अतिक्रमण केव्हा काढणार? तामसा शहरात राष्ट्रीय महामार्गालगत अनधिकृत बॅनर होर्डिंग हटवण्यात आले। तामसा शहरात राष्ट्रीय महामार्गालगत दुभाजकात लावलेले अनधिकृत बॅनर, चौक, झेंडी इत्यादी सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर अंतर्गत पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले। राष्ट्रीय महामार्ग सडक निर्माण झाल्यावर मध्यभागी दुभाजक मध्ये विविध धर्माचे महापुरुषांचे अनधिकृत चौक, बॅनर, होर्डिंग लावण्यात आले होते। हे सर्व अनधिकृत असून परभणी पॅटर्नच्या अनुषंगाने झालेल्या महापुरुषांचे अवमानाचा प्रतिसाद संपूर्ण राज्यात उमटला होता। या गांभीर्यपूर्वक घटनेला पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राष्ट्रीय महामार्गालगत रोडवर किंवा दुभाजकात तामसा शहरात अनेक जागी महापुरुषांच्या नावाखाली अनधिकृत चौक निर्माण करण्यात आले होते। सामाजिक सलोखा बिघडू नये या अनुषंगाने हे पाऊल सार्वजनिक बांधकाम विभागाने उचललं आहे। या कारवाईत कार्यकारी अभियंता सुरेश हटकर व शाखा अभियंता संजय गाधा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी शंकर आलेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरवटे आपल्या फौज पाट्यासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अनधिकृत बॅनर काढण्यात आले। या कारवाईमध्ये सर्व धर्मीयांच्या अनुयायांनी सहकार्य करून स्वखुशीने आपले योगदान दिलं। या कारवाईवर बोलताना कार्यकारी अभियंता सुरेश हटकर यांनी राष्ट्रीय महामार्गावर झालेले अतिक्रमण अतिशीघ्र काढण्यात येईल असं आश्वासन दिलं। आपण ग्रामपंचायत हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्ग 752 वरील जे काही सामाजिक विटंबना होईल किंवा दंगे होतील किंवा वाद होतील या अनुषंगाने जे विविध धर्माचे झेंडे, बॅनर, फलके वगैरे होते ते आपण ग्रामपंचायतच्या सहकार्याने आणि पोलीस स्टेशनला कळवून त्यांच्या मदतीने सुद्धा सामूहिकरित्या काढण्यात आले आहे, ज्याच्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये आणि कोणत्याही समाजाचा वेगळा कल असा वाटू नये या दृष्टिकोनातून सर्वपक्षीय झेंडे डिवायडरमधील असो किंवा रस्त्याच्या हद्दीमध्ये असो ते काढण्यात आले आहे। धन्यवाद। हदगाव प्रतिनिधी प्रशांत खंदारे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।